नमस्कार. आपण दररोज व्यायाम करायचा विचार करतो, पण प्रश्न असा की कसला व्यायाम करायचा, कुठला व्यायाम करायचा, कार्डिओ करू, स्ट्रेंथ ट्रेनिंग करू की फक्त स्ट्रेचिंग, थोडंसं योगा केलं तर पुरेसं आहे. तर आज आपण बघणार आहोत अ, व्यायामाचे प्रकार, त्याचे फायदे, तोटे आणि आपल्यासाठी योग्य व्यायाम कुठला. पण बऱ्याचदा असे होते की व्यायाम कुठला करायचा हा विचार करण्यातच 15-20 मिनिट निघून जातात. तर त्यापेक्षा बेटर ऑप्शन असतं की तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीलाच आठवड्याचा वर्कआउट प्लॅन रेडी केला तर तुमचा त्यात वेळ जाणार नाही आणि माझी गॅरंटी आहे तुमचा व्यायाम दररोज होईल. तर हा वर्कआउट प्लॅन फिक्स करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स वर्कआउट कसा प्लॅन करायचा याची आयडिया येईल. आज आपण बघणार आहोत व्यायामाचे वेगवेगळे प्रकार, त्याचे फायदे, तोटे आणि आपल्यासाठी योग्य व्यायाम कुठला. त्यात प्रथम आहे कार्डिओ एक्सरसाइज. उदाहरणार्थ चालणे, धावणे, झुंबा, सायकलिंग, स्विमिंग, डान्स, दोरीवरच्या उड्या, स्किपिंग या व्यायाम प्रकारात तुमच्या हृदयाची गती वाढते आणि श्वसन सुद्धा वाढते. त्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे हेच करणं जास्त गरजेचं आहे वजन कमी करताना असे वाटते. तर ते का वाटते त्याचे फायदे आज पाहूयात. तर सर्वात महत्वाचं आहे हृदय मजबूत होतं, कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ सुधारते, तसेच फुफ्फुसाची म्हणजेच लंगचे आरोग्य सुद्धा सुधारते. फॅट बर्निंग साठी उत्तम म्हणून वजन कमी करतं, स्टॅमिना वाढवतं, दम लागणं कमी होतं, मूड सुधारतं, एंडॉर्फिन रिलीज होतात, हॅपी हार्मोन. या सर्व फायद्यांमुळे स्त्रिया बहुतांशी जिम मध्ये जाऊन सुद्धा कार्डिओ एक्सरसाइज करतात. म्हणजे जिम मध्ये जाऊन ट्रेडमिल, सायकलिंग फक्त हाच व्यायाम करतात. मग आता पाहूयात की काय तोटे आहेत कार्डिओ एक्सरसाइजचे. तर फक्त कार्डिओ केल्यास किंवा कार्डिओचा अतिरेक केल्यास मसल लॉस होऊ शकतो, स्नायूचे प्रमाण कमी होऊ शकते. जास्त प्रमाणात केल्यास हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतो, स्पेशली महिलांमध्ये पीसीओडी वाढू शकतं. वजन कमी झालं तरी शरीर मात्र शिथिल दिसू शकतं. स्किन लूज होणं, सॅगिंग होणं, डलनेस येणं या तोटे पाहायला मिळतात. मग कोणासाठी उपयुक्त आहे हे कार्डिओ? ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना स्टॅमिना वाढवायचा आहे, जे बिगिनर्स आहेत, नवीनच व्यायाम सुरू करतायत किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत, तसेच जे स्पोर्ट्स मध्ये आहेत, जे सोबत स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ याकडेही लक्ष देतात, त्यांना नक्कीच कार्डिओचा फायदा उपभोगता येतो. तर शेवट काय, कार्डिओ करा पण प्रमाणात, अतिरेक करू नका. दुसरं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्यालाच रेजिस्टंट ट्रेनिंग. उदाहरणार्थ डंबेल सोबत केले जाणारे, रेजिस्टन्स बँड सोबत किंवा स्वतःच्या शरीराचे वजन वापरून केले जाणारे व्यायाम, जसे की जोर, बैठका, त्याला स्क्वॅट, पुशअप्स, पुलअप्स, बर्फी असं म्हणतो आपण. फायदे काय आहेत मग पाहूयात या व्यायामाचे. मसल्स वाढतात, बॉडी फर्म कडक दिसते, टोन दिसते, मेटाबॉलिझम वाढतो म्हणजे चयापचय, पचन क्षमता वाढते, म्हणजे बसून सुद्धा तुमचं शरीर कॅलरीज बर्न करू शकतं. हाडं मजबूत होतात म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते म्हणजेच डायबिटीज, थायरॉइड, पीसीओडी साठी किंवा ओबेसिटी, स्थौल्यासाठी हे व्यायाम उत्तम. बेली फॅट कमी होण्यास खूप मदत होते, म्हणजेच आजारमुक्त, औषधीमुक्त जगणे, तसेच चिर तरुण राहणे सुद्धा शक्य होऊ शकते. तर तोटे काय आहेत याचे? चुकीच्या पद्धतीने केल्यास दुखापत होऊ शकते, म्हणूनच नावात आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, ट्रेनिंगची गरज आहे. अनेकांना वाटतं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं की बल्की दिसू आपण, पण हे गैरसमज आहे. अनेक महिलांना वाटतं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं की बल्की दिसू, पण हे गैरसमज आहे आणि म्हणूनच स्त्रिया स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं टाळतात. परंतु स्त्रियांमध्ये टेस्टेस्टोरॉन हे हार्मोन, मसल वाढवण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन हे खूप अल्प प्रमाणात असल्यामुळे मसल बल्क सहजासहजी वाढत नाही. परंतु त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे स्त्रियांसाठी हार्मोनल बॅलन्ससाठी, चिर तरुण राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. रिकव्हरीला वेळ लागतो, म्हणून नियमित पुरेशी झोप,
प्रोटीन सेवन, विटॅमिन्स, मिनरल्स, पाणी यांच्या सेवनाकडे लक्ष द्यावे लागते. फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग करून चालत नाही. तर कोणासाठी आहे उपयुक्त? ज्यांना इंचेस लॉस म्हणजेच बारीक दिसायचंय, टोनिंग करायचंय, स्ट्रेंथ, हार्मोन बॅलन्स हवे आहे, तसेच जे बारीक आहेत आणि ज्यांना मसल वाढवायचे आहेत, वजन वाढवायचे आहे हेल्दी वेनं, निरोगी पद्धतीनं, त्यांना सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे. आता पाहूयात तिसरा प्रकार, स्ट्रेचिंग किंवा मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग. तर यामध्ये उदाहरण आहे वॉर्मअप म्हणजे व्यायामाच्या सुरुवातीला जे आपण व्यायाम करतो ते, कूल डाऊन व्यायामाच्या शेवटी करतो ते, योगा, डायनॅमिक स्ट्रेचेस, स्टॅटिक स्ट्रेचेस, फोम रोलिंग इत्यादी सर्वांचा समावेश ताणाचे व्यायाम किंवा स्ट्रेचिंग मध्ये होतो. तर याचे फायदे काय आहेत? शरीर लवचिक होतं, इजा होण्याची धोका कमी होतो, सोअरनेस कमी होतो, दुखापत, व्यायामानंतर जे दुखणं, मसल पेन असतं ते कमी होतं स्ट्रेचिंग केल्यामुळे. त्यामुळेच रिकव्हरी साठी उत्तम. ब्लड सर्क्युलेशन सुधारते, त्यामुळे रिकव्हरी फास्ट होऊ शकते. तसेच जे काही आपण न्यूट्रिशन जेवणामधून घेतो ते ब्लड सप्लाय चांगला झाल्यामुळे मसल्स पर्यंत किंवा पेशीपर्यंत पोहोचवणे सहज सोपे होते. स्ट्रेचिंगमुळे माइंड शांत होते, मन शांत होते, स्ट्रेस कमी होतो. मग फक्त योगा करून नाही ना भागत, तर पाहूयात काय आहेत त्याचे तोटे. फक्त स्ट्रेचिंग केल्यास फॅट लॉस होत नाही, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना फारसा वाढत नाही. मग कोणासाठी उपयुक्त आहे? तर सर्वांसाठी. कार्डिओ आणि स्ट्रेंथ नंतर आणि दररोज आवश्यक आहे स्ट्रेचिंग, ताणाचे व्यायाम. पूर्वी योगा हे बेस्ट वर्कआउट समजले जायचे, कारण आपण दिवसभरात भरपूर चालणे, फिरणे तसेच ओझे वाहने हे सुद्धा होत होते. म्हणजेच कार्डिओ आणि स्ट्रेंथ हे आपल्या दैनंदिन कामामध्ये होत असायचे. फक्त स्ट्रेचिंग चे प्रमाण खूप कमी होते, त्यामुळे इंजुरी होऊ नये किंवा जे जॉईंट स्टिफ होणं आहे, लवचिकता वाढवणं आहे, यासाठी योगा किंवा ताणाचे व्यायाम करणे आवश्यक होते. म्हणून पूर्वीच्या काळी स्ट्रेचिंग किंवा योगा करून भागत होते. परंतु सध्याची आपली जीवनशैली पाहता दिवसभर बसून असल्याने व वजन उचलण्याच्या ऐवजी यंत्रांचा वापर केल्याने आपल्या जीवनशैलीमध्ये हालचाल व ताकद वाढवणारी कामे नगण्य असल्यामुळे या दोन्ही ऍक्टिव्हिटी सध्या अत्यावश्यक आहेत. मग नेमकं करायचं काय? तर सिंपल उत्तर आहे तिघांचं संतुलन. आठवड्यातील 3 दिवस स्ट्रेंथ म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम, 2 ते 3 दिवस कार्डिओ आणि दररोज 5 ते 10 मिनिट स्ट्रेचिंग, ताणाचे व्यायाम. हे केल्यास वजन कमी होईल, शरीर टोन होईल, ऊर्जा वाढेल, दुखापती टळतील आणि इम्पॉर्टंटली सगळ्यात महत्वाचं शरीर आणि मन दोन्ही फिट राहतील. फक्त एकच व्यायाम प्रकार निवडू नका. शरीराचं आरोग्य टिकवायचं असेल तर कार्डिओ, स्ट्रेंथ आणि स्ट्रेचिंग तिन्ही प्रकार योग्य प्रमाणात गरजेचे आहेत. फक्त वजन कमी करण्याच्या मागे लागू नका. फॅट लॉस करा, ताकद कशी वाढेल याकडे लक्ष द्या, आहार बॅलन्स म्हणजे संतुलित करण्याचा प्रयत्न करा, पुरेशी झोप घ्या, खोल श्वास घ्या म्हणजेच प्राणायाम, मेडिटेशन याकडे सुद्धा लक्ष द्या. तरच तुम्ही ऍक्च्युली स्वस्त आणि मस्त आयुष्य जगू शकाल. औषधीशिवाय, आजारांशिवाय जगणं सोपं होईल. आशा आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि जो तुम्ही वर्कआउट प्लॅन करत आहात त्यामध्ये तुम्हाला ही माहिती नक्कीच मदत करेल. तर तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये काही व्हॅल्यू ऍड झाली असेल तर नक्की शेअर करा. काय नवीन माहिती कळाली ती मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तर लवकरच भेटू पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद. आणि मला नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा की सध्या तुम्ही कुठला व्यायाम प्रकार करता आणि कुठला व्यायाम प्रकार तुम्हाला ऍड करण्याची गरज.